हाय हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर इथे ना आता सकाळचा वेळ आहे आणि मी झाडांना पाणी टाकायला इकडे बकेटभर पाणी घेऊन आले. तर तुम्हाला वाटत असेल बाहेरचा मोसम बघून की तिथं पावसाचा मोसम दिसत आहे तर ही पाणी का टाकत आहे. पण जे गॅलरीत जे बाल्कनीमध्ये झाडं ठेवल्या ना ते सगळे वाढून गेले होते आणि जे ग्रिलवरचे आहेत दिसतात झाडं त्यांना पण थोडं थोडं पाण्याची गरज होती. आधी त्यांना पाणी टाकत नाही असा विचार केला होता मी, पण मी इकडे बकेट घेऊन आली तर तिकडे रुजुलने काहीतरी कांड केलं होतं. तर मी थोडंसं टाकता टाकता घरात गेली आणि त्याला इकडे घेऊन आली मग. आणि इथे आता मी बाहेरचे जे झाडं आहे ना त्यांना पण थोडं थोडं टाकून देते. म्हटलं पाणी आणलंच आहे तर बाहेर. तर आज थोडं सकाळपासूनच बादलच होती. मग त्याच्यानंतर ना इथे आता पोछा पण लावून घेते म्हटलं, कारण मी जे हे बाल्कनीला जे क्लिनिंग म्हणजे जे पाणी टाकून धुवायचं असते ना ते मी रोज रोज नाही करत. जेव्हा कबूतर वगैरे खूप घाण करतात किंवा खूप जास्तीच घाण धूळ वगैरे असली, पाऊस पाणी आलं तेव्हाच त्याला मी पाणी टाकून क्लीन करते. नाही तर मग आपण पोछा लावून घेतला ना छान सगळीकडून तरी पण खूप छान अशी स्वच्छ होऊन जाते. आणि इथे बघू शकता रुजुलला पोछा लावायचा होता तर त्याचं इथे वेगळंच चालू होतं आणि त्याला झाली होती अंघोळ करायची घाई. तर तो ना आज उठल्यापासूनच त्याला अंघोळ करायची होती. तर तो तिकडे बाथरूमकडेच गेला होता, म्हणून मग मला हातातलं काम ठेवून त्याला आणायला जावं लागलं. आणि मग इथे जेव्हा बाहेरचं हे सगळं क्लीन वगैरे करून झालं ना सगळ्यात आधी त्याची अंघोळ करावी लागली. आणि मग त्याची अंघोळ केलीच तर मग थोडीफार मी पण ओली होऊनच जाते. तर मग मी पण हात लागला, अंघोळ करून घेतली होती. आणि सकाळी ना लाईट गेली होती आज पण, तर लाईटचं काहीतरी इश्यूज चालू आहे इकडे. तर माझा ब्रेकफास्ट व्हायचाच होता आणि आता मला एवढी भूक लागली होती, कारण अंघोळ वगैरे सगळी झाली की मग भूक लागून जाते. तर इथे मी तेच आता आपलं मस्त शेक बनवत होते. म्हटलं आता शेक बनवून घेते सगळ्यात आधी, कारण लाईटची काय गॅरंटी नाही. आणि माझा विचार करणं जे होतं ना लाईटबद्दल ते खरंच झालं, कारण शेक बनवलं मी आणि मग त्याच्यानंतर थोड्या वेळाने लाईट गेलीच. तर इथे आता मी मस्त असं आपलं शेक रेडी करून घेतलं आणि आता त्याला तिकडे घेऊन जाते आणि बसते आणि छान थोडा वेळ, कारण सकाळी उठतो आपण तेव्हापासून कामं 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 सुरू असतात तर मग थकल्यासारखं पण होते त्याच्यामुळे. आणि इकडे गॅसवर कुकर पण ठेवलेला आहे तर तो पण होता आणि मग त्याचसोबत इकडे आपलं ब्रेकफास्ट पण होऊन जाते. आणि तिकडे रुजुलला पण थोडंसं स्नॅक्स देऊन बसवलं होतं मी, कारण मी गेली होती आंघोळीला. तर मी म्हटलं थोडंसं याच्यावर टाईमपास होऊन जाईल. तर तो तिथे थोडंसं राईम्स येते त्याला लावून दिले म्हणजे तो बघत बसला राहते, त्याचं काही टेन्शन नाही ते. त्याला माहीत आहे ही आंघोळीला गेली आहे बा म्हणून. मग इकडे आता घरामध्ये बघू शकता थोडंफार ना सूर्य कुठून तरी असं ते ढगातून बाहेर आलं होतं, तर थोडीफार ऊन पण आली होती. आणि मग इथे तो आपलं एन्जॉय करत आहे, मी पण बसून छान आपलं पिऊन घेतलं. मग इथे पीत बसले होते, तेवढ्यातच कुकरच्या शिट्ट्या पण कंप्लीट झाल्या होत्या. आणि हे ऑफिसला जाताना ना छान अशी पूजा वगैरे करून गेले होते, तर त्याचं काय मला टेन्शन नव्हतं. पण आज ना सकाळी स्वयंपाक नव्हता झाला, कारण हे आज लेट जाणार होते आधी आणि मग वेळेवरच त्यांना काहीतरी आठवलं तर हे वेळेवरच निघून गेले. तर माझा स्वयंपाक व्हायचाच होता, त्याच्यामुळे मग यांनी म्हटलं की मी तिकडेच आपलं बघून घेईन, तुम्ही आपल्यासाठी बनवून घ्याल. तर आधी म्हणजे आधीपासून माहीत असलं तर आपण सगळं करतो आणि मग वेळेवर असं झालं तर मग वेळेवर काही करता येत नाही. तर इथे कुकर बंद करून घेतलं आणि आपलं ग्लास वगैरे धुवून स्वच्छ करून ठेवून दिला. त्यासोबत म्हटलं आता इथे गॅस ओटावर थोडंसं जिकडे तिकडे मेस झालं होतं तर ते पण थोडंसं व्यवस्थित करून घेते आणि ते पण थोडंसं पूसपास करून घेते, कारण तिथे जर असं हे असलं ना सगळं पडलेलं तर मग मला काही सुचतच नाही काम करायला त्याच्यामुळे. आणि आता मला करायची होती भाजी. तर आज मी म्हणजे बघा आता एकटीसाठी सुद्धा भाजी करत होती आज, कारण मग मी विचार केला रात्री कधी कधी काय होतं ना दुपारचं रोज झोपला ना तर रात्री लवकर झोपायला करतो. तर मग म्हटलं आपलं रात्रीचं काम सोपं करावं, त्याच्यासाठी म्हटलं आताच भाजी बनवून घेते म्हणजे मी आता खाऊन घेईन आणि मग तीच भाजी उरतेच, कारण तेवढी भाजी तर आता काय लागणार नाही, मग तीच रात्री पण होऊन जाईल. तर इथे आज मस्त आलू गोबी मटरची भाजी करणार आहे मी. तर आता कसा हिवाळा सुरू झाला तर या सीझनमध्ये अशाच भाज्या छान वाटतात. आणि हिवाळ्याचा एक असा ऋतू असतो की त्याच्यामध्ये मस्त चमचमीत असं छान छान वेगळं खायला मिळते, कितीतरी प्रकारच्या भाज्यासुद्धा मिळतात. तर असं सगळं आहे. आणि इथे मी जे जे साहित्य लागणार होते सगळं काढून घेतले होते आणि मी ना हे इन्स्टामार्टवरून मागवले होते दाणे.
तर हे खूप छान परवडले. थोडे कॉस्टली पडतात शेंगापेक्षा, पण छान पण होते आणि काही खराब वगैरे नव्हते. तर एवढे दाणे पडले होते ते. आणि आपण शेंगा पण घेतल्या तर कसं त्याच्यातून काही सांगता येत नाही किती खराब निघणार आणि किती छान निघणार. पण इमर्जन्सीसाठी हे छान आहे, काढलेलेच घेतलेले. पण ते थोडेसे कॉस्टलीच पडतात शेंगापेक्षा. मग ते जे साहित्य लागणार होतं ते सगळं काढून घेतलं मी आणि म्हटलं आता हे सगळं कट करून घेते. तर इथे ना मी आपलं हे सगळं काढून कट करत होते आणि तिकडे रुजुलचं खाऊन झालं नव्हतं, तो बसलाच होता खात. मी त्याला त्याच्यासाठीच म्हणजे तिकडे बसवलं होतं, म्हणजे माझं इकडे किचनमधलं काम होते. नाहीतर मग काय होते ना, तो इथे येऊन मला पकड आणि तू काम कर असं म्हणते. म्हणजे त्याला इथे ओट्यावरचं दिसत नाही ना खालून, त्याच्यामुळे. तर गोबीचे पानं पण खूप छान असे फ्रेश होते, तर ते पण मी यूज करणार आहे. म्हणजे चांगले असले तर मी कधीच फेकत नाही ते, त्याची भाजी करतेच मी आणि छान पण वाटते त्याच्यामुळे. तर इथे लाईट लावून घेतलं मी, कारण कोबी कट करणं म्हणजे कसं छान उजेडात केले तेव्हाच छान वाटते. आणि आता कसं या सीजनची गोबी खराब नसतेच, कारण तिचं सीझनच आहे आता, तर ती छान फ्रेशच असते. तरी पण लाईटमध्ये छान अशी बघून बघून कट केली आणि पानं बघत होती मी आतून, तर काही खराब वगैरे नाही आहे, पण छानच होते सगळे. तर ते पण त्याच्यामध्ये कट करून घेतलं. आणि आता इकडे मी कटच करत होती बघा, अर्ध्या गोबीमध्ये मला तिकडून आवाज आला प्लेट पडल्याचा. तर मला वाटलं याला तर काय लागलं बिगलं नाही. तसं काय झालं नव्हतं, त्याचं खाऊन झालं. तर त्याची प्लेटनं खाली त्याने टाकून दिली होती. म्हणजे त्याने मला अलाराम दिला होता की खाऊन झालं, आता इकडे ये आणि साफसूफ कर. तर इथे आली, मग थोडंसं पसारा झाला होता त्याचं सगळं खाल्ल्यामुळे, तर ते थोडंसं क्लीन करून दिलं. आणि त्याला मी म्हणतो ते या साईडला बस इथून क्लीन करेपर्यंत, तर पण नाही, त्याला ती जागाच आहे त्याची ठरलेली, तिथेच बसायचं होतं. मग इथे ना मी ते सगळं थोडं झटक करून घेतलं आणि मी त्याला इथे सांगत होते की तू हातानं उचलू नको, मला झाडायचंच आहे. तर त्याला समजलं बघा ही आता झाडू आणायला जाणार आहे. तोच माझ्या आधी गेला आणि आता झाडू घेत होता, तर मीच त्याच्या मागे धावत गेले आणि मग मीच झाडू वगैरे घेऊन आली. तर इथे आता मी झाडत होते, तर बघू शकता त्याने आपली खेळणी किती पटकन उचलली. त्याला वाटलं आता ही टाकून देते की काय. म्हणजे मी कधी कधी विचार करते याला बघून बघून की छोट्या मुलांना किती कळते स्वतःचं. आणि आता कसं लेडीज तशाच मल्टीटास्किंग असतात, हे कोणाकोणाला वाटते सांगा. पण जेव्हा बेबी होते ना त्याच्यानंतर ते अति एक्स्ट्रा मल्टीटास्किंग होतात. एक सोबत एवढे सारे कामं करायचे असतात की काय सांगायचंच नाही. असो, तिकडे त्याचं ब्लँकेट पण वाढत आहे, ऊन निघलं होतं तर म्हटलं वाढवून देते थोडा वेळ, नाही तर मग तो सतत घेऊनच फिरते. मग इकडे मी आता भाजी फोडणी टाकत होती. म्हटलं तुमच्यासोबत थोडंसं भाजीची रेसिपी आज शेअर करते कशी बनवत आहे, कारण थोडी वेगळ्या पद्धतीने बनवत होते मी. 2 पद्धतीने बनवते नेहमी, त्याच्यामुळे डायरेक्ट फोडणी टाकून पण बनवते आणि या पद्धतीने बनवते. तर अशी भाजी पण खूप सुंदर लागते. तुम्ही पराठ्यासोबत, वरण भातासोबत किंवा पुरीसोबत तर एकच नंबर लागते. मग इथे ना तेल गरम झालं होतं, त्यामध्ये जिरा, थोडंसं हिंग आणि बारीक कट केलेला कांदा टाकून दिला. त्याला थोडंसं मिक्स करून घेतलं तेलामध्ये आणि त्याच्यानंतर ना त्यामध्ये मी अद्रक लसूणची पेस्ट टाकून ते पण थोडीशी मिक्स करून घेतली. आणि ज्या भाज्या कट करून ठेवल्या होत्या ना, आलू, गोबी, मटर, ते यामध्ये टाकून आता कांदा होईपर्यंत छान फ्राय करून घेणार आहे. म्हणजे आपली गोबी पण फ्राय होते सोबत आणि ते थोडीशी लालसर रंगावर आली ना की मग आपल्याला यामध्ये ड्राय मसाले टाकायचे. ते इथे तुम्ही बघू शकता मस्तपैकी हे गोबी यामध्ये टाकून छान मिक्स करून घेत आहे आणि लो गॅसवर याला छान असं फ्राय करून घ्यायचं आपल्याला. तर इथे बघू शकता गोबीचा रंग पण बदलला आहे आणि ही आता जवळजवळ 20-30% इथे आपली कुक पण झाली होती फ्राय करताच. मग यामध्ये ड्राय मसाले टाकून देते. तर मी यामध्ये हळद, तिखट, धने जिरे पावडर, गरम मसाला आणि चवीपुरतं मीठ टाकून दिलं होतं. तुम्हाला जे मसाले कुठले खायचे आहेत ते तुम्ही यामध्ये टाकू शकता, कारण प्रत्येकाची मसाले खायची पद्धत वेगळी असते. त्याच्यामुळे तुम्हाला जे पण टाकायचे आहे ते टाका. आणि याला आता एक मिक्स करून यामध्ये मग मी ना टमाटर टाकून देणार आहे. तर सांबार आणि टमाटर मी एकसोबतच टाकलं, तुम्ही सांबार नंतर टाका. मी म्हणजे एकसोबतच कट केलं होतं तर मी ते सोबतच टाकून दिलं. आणि याला आता एक मिक्स करून छान झाकून शिजवून घेणार आहे, कारण टमाटर टाकल्यामुळे याला आता पाणी सुटेल. तर ते पाण्यामध्येच हे 70% भाजी शिजून रेडी होऊन जाते. तर इथे बघू शकता पाणी सुटलं होतं छानपैकी. त्याला आता एक मिक्स करून घेतलं आणि मग आता यामध्ये ना अगदी थोडंसं पाणी टाकून मिक्स करून मीडियम फ्लेमवर पाणी आटेपर्यंत आणखी शिजवून घेणार आहे. इथे मी चेक पण केलं होतं, तर भाजी शिजलीच होती, पण ते कसं मसाला असं पूर्ण एक जीव व्हायला पाहिजे बा म्हणून हलकंसं पाणी टाकलं होतं मी.
त्याच्यानंतर इथे बघू शकता आपली भाजी बनवून रेडी आहे. जर तुम्ही या पद्धतीने कधी बनवली नसेल तर नक्की ट्राय करून बघा, खूप छान वाटते. तर तुम्ही अशी कधी करता का भाजी आणि तुम्ही कशी करता तर मला कमेंट करून नक्की सांगा. त्याच्यानंतर मी इथे ना जेवणाच्या आधीच किचन बघा थोडंफार जे काय मिस झालं होतं सगळं क्लीन करून घेतलं होतं. मग जेवणानंतर आपण करतोच. आणि इथे दिवसभर लाईट नव्हती, संध्याकाळचं वेळ आहे, मग दुपारी मी काही शूट केलं नाही. तर इथे ना मी कपड्यांची मशीन लावून दिली होती. म्हटलं लाईटचं काही गॅरंटी नाही कधी जाईल काय, कारण सकाळी याच्यामुळेच कपडे राहिले माझे. तर म्हटलं आता लाईट आली तर लावून घेते, होऊन तरी राहील. आणि मग तुम्हाला इथे बाहेरचा व्ह्यू दाखवत होते तर बघू शकता. आणि आता कार्तिक पौर्णिमा झाली की लायटिंग वगैरे पण काढायचा वेळ आहे. तर असा होता आजचा छोटासा व्लॉग. कसा वाटला नक्की सांगा. आवडला तर एक लाईक नक्की करा.